तुमच्या बाळाला जर 6 महिने पूर्ण झाले असतील आणि तुम्ही बाहेरचे सेरेलॅक देण्याचा विचार करत असाल तर तो विचार आत्ताच थांबवा. कारण की मी इथे घरगुती अत्यंत पौष्टिक असं सेरेलॅक बनवलेलं आहे. ते कसं बनवलं हेच तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. सेरेलॅक बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेत, 1 वाटी मूग डाळ घेतली. हे दोन्ही चांगलं निवडून घ्यायचे आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला 2 ते 3 वेळेस धुवून काढायचे आणि घरातच फॅनच्या हवेला चांगलं सुकवून घ्यायचे. उन्हात न सुकवता घरातच हे सुकवायचं आहे आपल्याला. सेरेलॅक बनवण्यासाठी अजून काय लागणार आहे ते आपण बघूयात. थोडेसे मखाणे, काजू आणि बदाम. मंद गॅसवर कढई ठेवायची आहे. आता हे सगळं मंद गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कढईमध्ये तांदूळ आणि मूग डाळ जे आपले सुकलेले आहेत ते टाकायचे आणि खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तांदूळ आणि मूग डाळ भाजल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये मखाने टाकायचे आहेत. मखाने सुद्धा चांगले मंद गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत. मखाने भाजले की कुरकुरीत असे होतात. मखाने भाजल्यानंतर त्यामध्ये काजू आणि बदाम सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि ते सगळं साहित्य थंड करण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरला त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. बारीक केल्यानंतर आपल्याला चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने पौष्टिक असं घरगुती सेरेलॅक आपलं तयार आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या बाळासाठी नक्कीच घरगुती सेरेलॅक बनवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय.